आता बातमी आहे नांदेडमधून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या 63 लाख रुपयांचे साहित्य नष्ट करत नांदेड महसूल पथकानं कारवाई केली आहे। 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसिन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, माधव भिसे, बरोडा श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे या महसूल पथकाने विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, 1 छोटी बोट व 4 इंजिने आढळून आले। या पथकाने मजुरांच्या सहाय्यानं 3 बोटी व 4 इंजिने जिलेटिनने स्फोट करून नष्ट केले, तसेच 30 तराफे जाळून नष्ट केले, असे एकूण 63 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट केला। एक अवैध वाहतूक करणारी हायवा MH 26 BC 492 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आलाय। सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तजवीज करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस जमादार शिंदे, श्री घुगे व श्री जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले। अवैध उत्खननासंदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीनं कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।